सोलापूर शहरामधील घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत एम राजकुमार, पोलीस आयुक्त सोलापूर शहर डॉ. अश्विनी पाटील, पोलीस उपायुक्त गुन्हे राजन माने, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे सोलापूर शहर यांनी गुन्हे शाखेकडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना आदेश दिले होते. दिनांक 31 डिसेंबर 2025 रोजी सदर बाजार पोलीस ठाणे येथे दिवसा घरफोडी संदर्भात भारतीय न्यायसंहिता कलम 305, 331(3) प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता. हा घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणण्याच्या दृष्टिकोनातून वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय काळे, पोलीस उपनिरीक्षक मुकेश गायकवाड यांच्या तपास पथकास मार्गदर्शन करून त्यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शाखेचे पथक सोलापूर शहरामध्ये गुन्हेगारांचा शोध घेत असताना या गुन्ह्यातील संशयित आरोपीबाबत गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे सापळा रचून त्यास पकडण्यात आले. चौकशीमध्ये त्याचे नाव किसन महादेव वनकोरे, वय 29, व्यवसाय मजुरी, राहणार दादावस्ती लोहगाव, मूळ राहणार वागदरी, तालुका अक्कलकोट, जिल्हा सोलापूर असे असल्याचे समजले. त्याच्याकडे सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने कौशल्यपूर्वक तसेच तांत्रिक तपास केला असता सोलापूर शहरात एकूण 5 ठिकाणी घरफोडी केल्याबाबत निष्पन्न झाले. यामध्ये सदर बाजार पोलीस ठाणे आणि MIDC पोलीस ठाणेकडील असे दोन्ही मिळून 5 गुन्हे उघडकीस आणण्यात गुन्हे शाखेच्या पथकास यश आले आहे. या गुन्ह्यातील चोरीस गेलेल्या मालमत्तेपैकी 51 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व 820 ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने असा एकूण 3,72,800 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. घरफोडीच्या गुन्ह्याचा कौशल्याने व सातत्यपूर्ण तपास करून हे गुन्हे उघडकीस आणले आहेत. ही कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार, पोलीस उपायुक्त अश्विनी पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने, गुन्हे शाखा सोलापूर शहर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय काळे, पोलीस उपनिरीक्षक मुकेश गायकवाड व पथकातील अंमलदार नंदराम गायकवाड, वाजिद पटेल, योगेश बर्डे, राजू मुदगल, अजिंक्य माने, भारत पाटील, चालक महेंद्र ठोकळ, श्याम सुरवसे, बाळू काळे, सतीश काळे तसेच सायबर शाखेकडील प्रकाश गायकवाड, मच्छिंद्र राठोड यांनी केली आहे. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.